गुड इव्हनिंग मित्रांनो, मी तुमचा फायनान्शियल मित्र प्रमोद. या आठवड्यात मी म्युच्युअल फंड बद्दल बोलणार आहे. याच्या आधी आपण सेकंडरी मार्केट बद्दलच सर्व व्हिडिओज कव्हर केले होते. सेकंडरी मार्केट हे डायरेक्ट रिस्क एक्सपोजरचं मार्केट आहे. प्रायमरी मार्केट म्हणजे त्याचं IPO मार्केट असतं, इनिशियल पब्लिक ऑफर ज्याला म्हणतो. आणि सेकंडरी मार्केट हे जे आपण शेअर ट्रेडिंग करतो, बाईंग करतो, फ्युचर्स अँड ऑप्शन्स करतो, ते सेकंडरी मार्केट आहे. त्याच्यातलाच एक भाग आहे म्युच्युअल फंड्स. ते आपण त्याचे जे मूळ बेसिक्स आहेत, मूळ कन्सेप्ट आहेत, ते आपण थोडक्यात बघूया. म्युच्युअल फंड हा जर का शब्दशः अर्थ जर का पाहिलं, म्युच्युअल म्हणजे सहकार्य. म्युच्युअली अग्रीड म्हणतो आपण, म्युच्युअली अग्रीड टर्म्स अँड कंडिशन्स, म्युच्युअली अग्रीड अपॉन असं म्हणतो. ते एकमेकांचं सहकार्याने केलेली गोष्ट आहे, केलेली कामगिरी. तर एखाद्या आपल्याला काही गोष्टी जर का साध्य करायच्या असेल, एका कॉमन पर्पज साठी, कॉमन एम साठी अनेक लोक एकत्र येतात, अनेक जण आपला फंड्स त्याच्यात एकत्र आणतात आणि काही विशिष्ट कारणांमुळे जे मार्केटचा अभ्यास करू शकत नाही, मार्केटला वेळ देऊ शकत नाही, मार्केटचे जे काय व्होलॅटिलिटी आहे त्याच्यापासून ते स्वतःला कुशनिंग करू इच्छितात, त्याच्यापासून स्वतःला वाचवू इच्छितात. या जर का सगळ्यांचे जर का कॉमन प्रॉब्लेम्स असतील, पण त्यांना जर का मार्केट मधले रिटर्न्स जर का व्यवस्थित हवे असतील, जे आपल्या ट्रेडिशनल डिफेन्सिव्ह रिटर्न्स जे असतात, जे पोस्ट म्हणा किंवा सरकारी बँका म्हणा, याच्या रिटर्न्स पेक्षा वर पण रिस्क नसलेले काही रिटर्न्स हवे असतील, तर कोणाला नकोय? तर असे लोक काही उत्कृष्ट मेंदू हायर करतात, ज्याला आपण हायरिंग टॉप ब्रेन्स म्हणतो, ज्यांना आपण फंड मॅनेजर्स म्हणतो. ते फंड मॅनेजर्स एक प्रथितयश जे काही ग्रुप्स असतात, ज्यांचे या क्षेत्रातले एक्सपर्टाईज असतात, ते त्या लोकांचे एम्प्लॉईज असतात. तर हे फंड मॅनेजर्स आणि हे फंड हाऊसेस जेव्हा एकत्र येऊन या लोकांची सगळी किटी एकत्र घेतात आणि काही ऍसेट, व्हेरियस ऍसेट क्लास मध्ये जेव्हा इन्व्हेस्ट करतात, तेव्हा जो काय होणारा प्रॉफिट असतो, तो प्रॉफिट ते आपसात वाटतात. हे असं एक साधारण म्युच्युअल फंडचं एक वर्किंग आहे. तर ही एक विन विन सिच्युएशन आहे. यामुळे सामान्य माणूस देखील मार्केटमध्ये इनडायरेक्टली का होईना पार्टिसिपेट करतो. आता याचा जर का थोडासा इतिहास आपण पाहिला, तर 1963 साली बाय ऍक्ट ऑफ पार्लमेंट युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया नावाची एक संस्था स्थापन करण्यात आली. हे युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया ही पहिला फंड हाऊस भारतातलं, आणि ते रिपोर्ट करत होते आधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आणि नंतर IDBI बँकेला. तर याचे आजपर्यंत 2024 पर्यंत 5 फेजेस मध्ये साधारण इतिहास हा सगळा विभागला देता येईल म्युच्युअल फंडचा. सगळ्यात पहिले 1964 ते 1987 फक्त UTIच होतं, युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाच होतं. सेकंड फेज मध्ये 1987 पासून 1993 पर्यंत UTIच्या बरोबरीने काही सरकारी बँका, काही इन्शुरन्स कंपन्या, सरकारी इन्शुरन्स कंपन्या यांना परवानगी देण्यात आली. SBI म्युच्युअल फंड त्याचं एक उदाहरण आहे. थर्ड फेज मध्ये प्रायव्हेट सेक्टर याच्यात अलाउ करण्यात आलं. प्रायव्हेट सेक्टर पैकी पहिले याच्यात पार्ट घेणारे होते कोठारी पायोनियर, जे नंतर फ्रँकलिन टेम्पलेटन म्हणून फॉर्म झाले. फोर्थ फेज मध्ये एंट्री लोड मध्ये काही म्हणजे नियम बदलण्यात आले, आणि फिफ्थ फेज 2014 पासून आजपर्यंत आहे. तर असं एक साधारण 1964 पासून साधारण 50 एक वर्ष साधारणचा इतिहास हा आपला म्युच्युअल फंडाचा आजपर्यंत भारतात झालेला आहे. तर याच्यामध्ये आपण म्युच्युअल फंड निवडायचा कसा? तर याच्यात अनेक प्रकारचे स्कीम्स असतात, ज्याला आपण फंड्स, ज्याला आपण स्कीम्सच म्हणावं लागेल. तर ते आपलं प्रत्यक्ष एखादी रक्कम गुंतवण्यासाठीचा आपलं एम काय आहे, आपला कालावधी काय आहे, हे आपलं रिस्क घेण्याची क्षमता किती आहे, आपली रिस्क घेण्याची तयारी किती आहे, याच्यानुसार हे ठरतं. त्याच्यानुसार याच्या टाइप्स ठरलेले आहेत. याच्यात लार्ज कॅप मध्ये म्हणजे जे एकदम प्रथितयश कंपन्या आहेत, ज्यांचं मार्केट कॅप 20,000 कोटी रुपयापेक्षा जास्त आहे, या फंड्स मध्ये जर का याच कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करणारे फंड स्कीम मध्ये आपण घेतलं, तर ते लार्ज कॅप म्युच्युअल फंड स्कीम म्हणतो आपण. मिड कॅप मध्ये 5,000 करोड ते 20,000 करोड या दरम्यानच्या ज्या बिझनेस असलेल्या, मार्केट कॅप असलेल्या ज्या कंपन्या आहेत, त्यांच्यात जर का इन्व्हेस्ट केलं तर ते मिड कॅप कंपन्या होतात. 5,000 कोटी पेक्षा कमी आपल्या जर का मार्केट कॅपिटलायझेशन असलेल्या कंपन्यांना इन्व्हेस्ट केलं तर स्मॉल कॅप कंपन्या होतात. ब्लू चिप कंपन्यांमध्ये, लार्ज कॅप कंपन्यांमधील देखील सगळ्यात जे काही लीडर आहेत, काही कंपन्या ज्यांचे वर्षानुवर्ष ट्रॅक रेकॉर्ड खूप चांगले आहेत, त्यांना आपण ब्लू चिप कंपन्या म्हणतो. तुम्हाला सगळ्याच सेक्टरचं जर का बेनिफिट पाहिजे असेल,
तर काही हायब्रिड स्कीम्स असतात, म्हणजे काही टक्के लार्ज कॅपचे, काही टक्के मिड कॅपचे, काही टक्के स्मॉल कॅपचे, अशा पण स्कीम्स आहेत. आणि काही एकदम सेक्टोरल टार्गेट केलेल्या स्कीम्स आहेत, म्हणजे पेट्रोकेमिकल सेक्टर्स, एनर्जी सेक्टर्स, नॉन रिन्युएबल एनर्जी सेक्टर्स, किंवा अजून अन्नधान्य किंवा ऍग्रिकल्चर सेक्टर. ज्या त्या सेक्टरचे काही भरीचा काळ असतो एक, त्या काळामध्ये गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज फ्रेंडली असतात, किंवा काही स्थानिक किंवा आंतरराष्ट्रीय कारणं असतात की जेणेकरून या सेक्टर्स मध्ये बूम असतो काही काळासाठी, 5 वर्ष 10 वर्ष. तर असे काही सेक्टरल फंड्स पण आपल्याला निवडता येतात. तर हे सगळं आपल्या गरज, आपली जोखीम घ्यायची तयारी आणि आपल्याकडे उपलब्ध असलेले पैसे याच्यावर आपण सगळं ठरवायला पाहिजे, ठरवत असतो. आता याच्यानंतर पुढचा प्रकार आहे की या कोणत्याच याच्यात मला जायचं नाहीये, मला फक्त इंडेक्स फंड मध्ये, म्हणजे जसं बीएससी सेन्सेक्स आणि निफ्टी 50 या ज्या इंडेक्सचे मुवमेंटवर आहे त्याच्यावरच मला, त्या इंडेक्सवरच मी पैसे लावणार आहेत. तेही काही करता येतात, तेही असेही काही लोक असतात, अशा काही स्कीम आहेत. नंतर काही स्कीम एक्सचेंज ट्रेडेड फंड्स असतात. हे एक्सचेंज ट्रेडेड फंड्स हे स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड असतात. इथं सांगायला पाहिजे की युनिट फंड मध्ये आपण म्युच्युअल फंड मध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्ट करतो तेव्हा आपण युनिट्स विकत घेत असतो त्या फंड हाऊसचे. आपण डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत नसतो किंवा शेअर मार्केटचा डायरेक्ट संबंध येत नाही. तेथे आपण फक्त युनिट्स घेत असतो आणि त्याच फंड हाऊसला ते युनिट्स विकत असतो. एक्सचेंज ट्रेडेड फंड त्याच्यात थोडस वेगळे आहे. एक्सचेंज ट्रेडेड फंड हे डायरेक्ट लिस्टेड असतात स्टॉक मार्केट मध्ये, एक्सचेंजेस मध्ये, आणि तुम्ही त्याचं खरेदी विक्री करू शकता. त्याचे आपलेच फायदे आहे, त्याचे काही तोटे पण आहे. जेव्हा एखादी गोष्ट शेअर मार्केटच्या एक्सचेंजवर लिस्ट केलेली असती तेव्हा त्याला एखादा जर का विकणारा असेल तर कोणीतरी त्यावेळेस खरेदीदार असला पाहिजे, तरच तो व्यवहार पूर्ण होऊ शकतो. एखादा खरेदी करणारा असेल तर कोणीतरी विकणारा असायला पाहिजे, हे देखील तेव्हा कन्करंटली असायलाच हवं, तरच एक्सचेंजवर काही व्यवहार शक्य आहे. इंडेक्स फंड मध्ये मात्र तसं नसतं, किंवा मी आतापर्यंत जेवढे फंड्सचे प्रकार सांगितले त्याच्यात तसं नसतं, कारण की ते सगळे असेट क्लास फंड हाऊस आणि फंड मॅनेजर्स मॅनेज करतात. त्या फंड हाऊसशीच आपण युनिटच्या रूपाने व्यवहार करत असतो. हा फरक इथे लक्षात घेतला पाहिजे. आता आपण जेव्हा म्युच्युअल फंड म्हणतो तेव्हा काही टर्म्स अँड कंडिशन्स कडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याचे जे काय ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस असतात, जे एंट्री लोड आता संपलेला आहे, एक्झिट लोड काही आहे का, काही लॉक इन पिरियड आहे का, याच्यावर देखील आपण लक्ष द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स गव्हर्नमेंटने आणलेला आहे, तर ते डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स किती पडतो, आपल्याला कधी पडतो, लॉंग टर्म काही टॅक्सेस काही पडणार आहेत का, याच्या देखील आपण लक्ष द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण जे फंड मॅनेजर निवडले आहेत ते फंड मॅनेजरची इमेज चांगली पाहिजे, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची दंडात्मक कारवाई नको, ते कुठेही मीडियामध्ये किंवा समाजामध्ये त्यांचे निगेटिव्ह इमेज नको. हे सगळं फंड हाऊसेस बद्दल पण खरं आहे. ते सगळे क्लीन लोक पाहिजे, पब्लिकली त्यांचं रेकॉर्ड क्लिअर पाहिजे. अशा सगळे जर का चाळणीतनं आपण एखादा फंड निवडला तर मग ते आपण इन्व्हेस्ट करायला तसं मोकळे आहोत. आता याच्यामध्ये जर का आपण पाहिलं तर जसं आयपीओ असतं, स्टॉक मार्केटमध्ये 2 मार्केट्स असतात. एक प्रायमरी मार्केट म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर जी आहे ती कंपनी पहिल्यांदा लिस्ट होती तेव्हा, तसंच म्युच्युअल फंड जेव्हा पहिल्यांदा फ्लोट केला जातो तसं एनएफओ येतो. एनएफओ म्हणजे न्यू फंड ऑफर. न्यू फंड ऑफर साधारण 1 युनिट 10 रुपयाचं असतं. ते 10 रुपयातनं आपण ते आपल्याला जे काय इंडिव्हिज्युअलला जेवढं अलाउड आहे तेवढं आपण ते रक्कम त्याच्यात इन्व्हेस्ट करून घेऊ शकतो. त्याच्यानंतर म्युच्युअल फंड निवडण्यासाठी जर का थोडं टेक्निकल भाषेत बोलायचं झालं तर 3 गोष्टी पाहायला पाहिजेत. त्याच्यात सीएजीआर, एक्सआयआरआर आणि ॲब्सोल्यूट रिटर्न. आता म्युच्युअल फंड देखील 2 प्रकारे इन्व्हेस्ट करता येतात. एक लमसम इन्व्हेस्ट करता येतो आणि विसरून जायचं, आणि एक मंथली सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅननी इन्व्हेस्ट करता येतो. तर जर का तुम्हाला एकदा लमसम जर का इन्व्हेस्ट केला तुम्ही तर त्या फंडचा सीएजीआर पाहायला पाहिजे. ते कंपाऊंडेड ऍव्हरेज ग्रोथ रेट असतं, थोडक्यात ऍव्हरेज ग्रोथ रेट असतो ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. तो रेट आपल्याला पाहायला पाहिजे. तो रेट किती आहे हे कळायला पाहिजे, आणि तो हा डाटा सगळा अवेलेबल असतो, ते हे डिस्क्लोज करणं बंधनकारक असतं. आणि हा कंपाऊंडेड ऍव्हरेज ग्रोथ रेट, समजा तुमचा 5 वर्षाचा व्ह्यू पॉइंट आहे तर 5 वर्षात तुम्हाला एफडी मध्ये समजा 7.5% रिटर्न मिळत असतील, आणि 5 वर्षात जर का तुम्हाला 9.5, 10, 11, 12 किंवा 15% रिटर्न या म्युच्युअल फंड देत असेल तर केव्हाही म्युच्युअल फंड चांगले आहे. सीएजीआर याचा अर्थ दरवर्षी 15%, फॉर एक्झाम्पल 15% रिटर्न्स मिळतील असं नव्हे,
काही वर्षी 7% असतील, काही वर्षी 5% असतील, काही वर्षी 23% असतील, काही वर्षी 28% असतील, पण त्या पूर्ण 5 वर्षाच्या पिरियड मध्ये ते आपल्याला 15% फॉर एक्झाम्पल रिटर्न्स देऊ शकतात. हे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. आता हे झालं लमसम इन्व्हेस्टमेंटसाठी. XIRR म्हणजे XIRR हा एक्सटेंडेड इंटरनल रेट ऑफ रिटर्न आहे. एक्सटेंडेड इंटरनल रेट ऑफ रिटर्न आपण सिप साठी बघतो. सिप साठी काय असतं की दर महिन्याला आपण एक ठराविक रक्कम एका ठराविक काळासाठी बाजूला टाकत असतो. या केसमध्ये जर का रिटर्न काढायचं झालं तर आपण ते दर महिन्याची CAGR काढायचा, दर महिन्याच्या रकमेचा, दर महिन्याच्या उरलेल्या पिरियडचा CAGR काढायचा आणि या सगळ्यांचा मिळून जो काय एक स्टॅटिस्टिकल टूल वापरून रिटर्न काढला जातो तो हा XIRR हा एक्सटेंडेड इंटरनल रेट ऑफ रिटर्न आहे. त्याच्यानंतर अब्सोल्यूट रिटर्न आहे. अब्सोल्यूट रिटर्न म्हणजे जर का आपली इन्व्हेस्टमेंट 1 वर्षाच्या आत आहे तर 1 वर्षाच्या आतमध्ये काही फॉर्म्युलेज आहेत, ते फॉर्म्युलेज वापरून जर काही रिटर्न काढले जातात त्यानुसार ते ती जी व्हॅल्यू येते ती आहे अब्सोल्यूट रिटर्न आहे. तर हे सगळे टूल्स आपल्याला पाहायला पाहिजे, हे सगळे रिटर्न्स पाहायला पाहिजे. हे सिमिलर आहे ज्याचे आपण टेक्निकल अनालिसिस किंवा फंडामेंटल अनालिसिस आपण शेअर मार्केटमध्ये करतो, तसं या 2-3 व्हॅल्यूजनी आपल्याला टेक्निकली तो म्युच्युअल फंड कसा परफॉर्म करत आहे हे कळतं. आता याच्यातले डिसएडव्हान्टेजेस काय म्युच्युअल फंडचे? तर म्युच्युअल फंडचा सगळ्यात मोठा डिसएडव्हान्टेज आहे की आपण आपलं सगळी किल्ली एका फंड मॅनेजरला दिलेली असते, फंड हाऊसेसला दिलेली असते. सर्व काही त्या फंड मॅनेजरच्या कॅपॅसिटीज कॅपॅबिलिटीज वर ठरलेलं असतं, डिपेंड असतं, त्या फंड हाऊसेसवर डिपेंड असतं. दुसरा डिसएडव्हान्टेज आहे की हे सगळे रिटर्न्स हे मार्केट रिस्कला डिपेंडंट असतात. मार्केट काही कमी जास्त झाली, काही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय काही पॅरामीटर्स बदलले, काही सिनारिओ बदलले, काही राजकीय काही घडामोडी घडल्या तर जसं शेअर मार्केटवर परिणाम होतो तेवढा स्टीप परिणाम होत, तेवढा इमिडिएट परिणाम नाही होत, पण शुअर शॉट त्याचा नंतर कधीतरी आपल्याला परिणाम जाणवतो. म्हणजेच काय, याचे रिटर्न्स गॅरंटेड नाहीये. तरीही ते म्युच्युअल फंडवाले तसं म्हणतच असतात की आवर पास्ट ट्रॅक रेकॉर्ड नीड नॉट नेसेसरीली बी गॅरंटी टुवर्ड फ्युचर परफॉर्मन्स. हे दोन्ही अर्थाने खरं आहे. निगेटिव्ह व्हायला खरं आहे आणि पॉझिटिव्हला शूटअपही होऊ शकतं, तेही खरं आहे. जसं शेअर मार्केट पण गव्हर्नमेंट पॉलिसीज आणि त्यांच्या कंपनीच्या परफॉर्मन्सवर डिपेंड आहे, तसं म्युच्युअल फंड गव्हर्नमेंट पॉलिसीज आणि कंपनीच्या परफॉर्मन्सवर डिपेंड असतो. आणि सगळ्यात महत्वाचं की आपल्याला आपले फंड हाऊसेसचे इमेज काय आहे, त्यांच्यावर काही सेबीनी कारवाई केली आहे का, ते फंड मॅनेजर्स काही निगेटिव्ह लॉच्या काही निगेटिव्ह साईडला किंवा लॉच्या काही चुकीच्या साईडला पकडले गेले आहेत का, हे सगळं पाहणं गरजेचं आहे. कारण की परसेप्शन हेच सगळं आहे. जगात ज्याचं परसेप्शन चांगलं, ज्याची इमेज चांगली, त्याला बऱ्याच गोष्टी करायला सोप्या जातात. आणि एकदा जर का परसेप्शन एखादी इमेज जर का डॅमेज झाली तर बऱ्याचदा खूप त्रास होतो. तर ते ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहावं लागेल. तर हे सगळं होतं बेसिक्स ऑफ म्युच्युअल फंड. हे याच्यासाठी आहे की जे या क्षेत्रात येऊ इच्छितात पण पूर्ण जोखीम घ्यायची नाहीये, पूर्ण वेळ देऊ शकत नाहीये, पण याच्यातले जे काही बेनिफिट्स आहे ते बेनिफिट्स आपल्याला घ्यायचे आहेत. तर या सगळ्या गोष्टींनी मी आजचं लेक्चर